नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्रुव अकॅडमीच्या या एज्युकेशनल वेब सिरीजमध्ये आपलं स्वागत. ह्या एज्युकेशनल वेब सिरीजमध्ये आपण सध्या भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत आहोत. भारतीय राज्यघटना हा विषय UPSC परीक्षा, MPSC परीक्षा आणि तत्सम इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये साधारण 15 ते 20% प्रश्न या घटकावर विचारले जातात आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय राज्यघटना हा विषय इतर विषयांच्या तुलनेने अधिक सोपा पडतो अभ्यासाला आणि त्यामुळेच परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने हे अधिक महत्त्वाचं ठरतं. आजच्या सेशनमध्ये आपण भारतीय राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे भारतीय लोकशाही व्यवस्था याचा विचार करणार आहोत. भारतीय लोकशाही व्यवस्था ही आपण इंग्लंड या देशाच्या प्रभावामुळे घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी जवळजवळ 150-200 वर्ष भारतावर इंग्लंडचं राज्य होतं आणि त्यामुळेच इंग्लंडच्या या पारतंत्र्याच्या काळात, भारताच्या या पारतंत्र्याच्या काळात इंग्लंडमधल्या राजकीय व्यवस्थेचा भारतावर जो प्रभाव पडला त्यातूनच भारताची लोकशाही व्यवस्था विकसित झाली. आपण जर लोकशाहीच्या ह्या पद्धतीच्या विकासाचा जर विचार केला तर मुळात लोकशाही पद्धतीचा उगम इंग्लंड या देशातच झाला. पुढे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ह्या देशाची जेव्हा निर्मिती झाली त्यावेळी त्या देशाने जी राज्यघटना स्वीकारली त्यामध्येही आपल्याला लोकशाही तत्वाचा स्वीकार केलेला दिसतो. पुढे 1789 साली फ्रान्समध्ये जी क्रांती झाली, ह्या क्रांतीनंतर फ्रान्स या देशामध्ये सुद्धा हळूहळू लोकशाही राज्य पद्धतीने आपली पाळेमुळे घट्ट रोवायला सुरुवात केली. त्यानंतर युरोपमध्ये अशा पद्धतीने लोकशाही पद्धतीचा विकास होत गेला. पण आधुनिक लोकशाही ही खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धानंतरच जगात लोकप्रिय झाली. भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा नेमका हाच काळ होता. 1947 ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याआधीच भारताच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया चालू झालेली होती आणि त्यामुळेच भारताच्या ह्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेवर लोकशाही तत्वांचा प्रभाव होता. आपण जर लोकशाही, भारतीय लोकशाहीचं स्वरूप बघितलं तर भारतीय लोकशाही स्वरूपाची 2 प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. पहिलं प्रमुख वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय लोकशाही अप्रत्यक्ष स्वरूपाची आहे. खरं तर आधुनिक काळातली कोणतीच लोकशाही खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष लोकशाही नाही. कारण प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये त्या राजकीय व्यवस्थेतील सर्वच्या सर्व लोकांना राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची संधी असते. प्राचीन काळात जेव्हा लोकसमूह छोटे असायचे त्यावेळी अशा प्रकारची लोकांना या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी लाभत असे. पण आधुनिक काळात जेव्हा लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे तेव्हा प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये समूहातील सर्वांना सहभागी करून घेणं अशक्य आहे आणि म्हणूनच आधुनिक काळात आपण अप्रत्यक्ष लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. या अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये आपण लोकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याची संधी देतो आणि मग ह्या लोकांच्या प्रतिनिधींद्वारे लोकशाही व्यवस्था चालवली जाते. जसं भारतामध्ये आपण विचार केला तर केंद्रामधील कायदे मंडळामध्ये आपण आपले लोकप्रतिनिधी पाठवतो ज्यांना आपण खासदार म्हणतो. तर राज्यामधील कायदे मंडळामध्ये आपण लोकांचे प्रतिनिधी पाठवतो त्यांना आपण आमदार म्हणतो. त्याच पद्धतीने जिल्हा स्तरावरील व्यवस्था, तालुका स्तरावरील व्यवस्था, ग्रामपंचायतीतील व्यवस्था, ह्या प्रत्येक स्तरावर आपण लोकांचे प्रतिनिधी पाठवून त्यांच्याद्वारे व्यवस्था चालवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारची जी लोकशाही असते त्याला अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतात. आता अप्रत्यक्ष लोकशाही ही खरं तर भारताच्या लोकशाहीची पार्श्वभूमी बघितली तर भारताच्या लोकशाहीला एक परंपरा आहे. अगदी प्राचीन काळापासून खरं तर भारतामध्ये लोकशाही होती असं आपण म्हणू शकतो. कारण अगदी वैदिक काळात आपण किंवा त्यानंतरच्या काळात आपल्याला गणतंत्र व्यवस्था
भारतामध्ये अस्तित्वात असलेली दिसते. ह्या गणतंत्रांमध्ये लोकांच्या प्रतिनिधींद्वारे राज्यकारभार किंवा राजकीय व्यवस्था नियंत्रित करण्याची एक पद्धत होती. आणि मग काही गणतंत्रांच्या बाबतीत आपल्याला तिकडे निवडणूक पद्धतही विकसित झाल्याचा आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्वाचा रेफरन्स आहे इतिहासामधला, तो म्हणजे दक्षिण भारतातील चोला साम्राज्य जे होतं, ह्या चोला साम्राज्याच्या ग्रामीण व्यवस्थेमध्ये आपल्याला लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केलेला दिसतो. म्हणजेच भारतामध्ये लोकशाही व्यवस्था ही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. पण आधुनिक काळातील लोकशाही ही मात्र आपण इंग्लंड कडूनच घेतलेली दिसते. आपण जर आधुनिक लोकशाहीचा विचार केला तर आधुनिक लोकशाही मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्णपणे प्रत्यक्ष लोकशाही नाही, पण प्रगत राष्ट्रांमधील, विशेषतः युरोपातील काही राष्ट्रांमध्ये किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमधील काही घटक राज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाहीचे काही साधनं वापरलेली दिसतात. आणि ही साधनं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची ठरतात. मुख्यत्वे ह्या सर्व देशांमध्ये प्रत्यक्ष लोकशाहीची 4 मुख्य साधनं वापरली जातात. त्याच्यातलं पहिलं आहे इनिशिएटिव्ह, दुसरं आहे रेफरंडम, तिसरं आहे रिकॉल आणि चौथं आहे प्लेबिसाइड. इनिशिएटिव्ह या शब्दाचा अर्थ आहे की लोकांनी प्रतिनिधी निवडून दिल्यानंतरही जनतेला कायदा निर्माण प्रक्रियेसाठी पुढाकार घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. म्हणजेच लोकांनी जर एखाद्या कायदा निर्मितीच्या प्रक्रियेची मागणी केली किंवा तशा प्रकारचं विधेयक बनवण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीने कायदा बनवला जातो. मग अशी जी पद्धत असते त्याला इनिशिएटिव्ह म्हटलं जातं. म्हणजेच कायदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांना प्रत्यक्ष सहभाग दिलेला आहे. दुसरं जर रेफरंडमचा विचार केला तर रेफरंडम या शब्दामध्ये आपण लोकांना म्हणजे राज्याच्या जनतेला किंवा देशाच्या जनतेला एखाद्या महत्वाच्या राजकीय प्रश्नांवर त्यांचं मत व्यक्त करायला सांगतो. आणि मग जर त्या मत व्यक्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी त्याच्या बाजूने जर मतदान केलं तर तो कायदा किंवा ते विधेयक पारित केलं जातं. आणि जर विरोधात जास्त लोकांनी मतदान केलं तर मग ते विधेयक रद्द केलं जातं. म्हणजेच रेफरंडम प्रक्रियेमध्ये कायदा लोकांच्या मान्यतेसाठी ठेवला जातो आणि जर लोकांनी मान्यता दिली तरच तो कायदा पूर्णत्वास येतो. तिसरं आहे रिकॉल. या रिकॉल प्रक्रियेमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जर तो अकार्यक्षम असेल तर पुन्हा मागे बोलवण्याची तरतूद केलेली असते. म्हणजेच लोकांसाठी भविष्यात आवश्यक वाटल्यास लोकप्रतिनिधी बदलण्याची तरतूद केलेली असते. प्लेबिसाइट या प्रकारामध्ये लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असतो. म्हणजेच एखाद्या प्रदेशातील लोकांना एखाद्या विशिष्ट कायद्याबद्दल किंवा विशिष्ट निर्णयाबद्दल काय वाटतं हे समजून घेण्याचा प्रयत्न ह्या प्लेबिसाइट पद्धतीमधून केला जातो. आता बऱ्याच वेळा रेफरंडम आणि प्लेबिसाइट हे सारखेच असल्यासारखे वाटतात, पण या दोघांमधला फरक असा आहे की रेफरंडम पद्धतीने कायदा किंवा निर्णय घेतला जातो, त्यामध्ये लोकांचा सहभाग अत्यावश्यक असतो. या पद्धतीही लोकांचा सहभाग अत्यावश्यक असतो, परंतु प्लेबिसाइट हा कायदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये घेतला जात नाही. या पद्धतीने आपण आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांना प्रत्यक्ष सहभाग दिलेला आहे. भारतामध्ये मात्र ह्या 4 पद्धतीपैकी एकही पद्धत स्वीकारलेली नाही. आपल्याकडे इनिशिएटिव्हही नाही, रेफरंडमही नाही, रिकॉल पद्धतही नाही आणि प्लेबिसाइट नाही. का नाहीये याचं महत्वाचं कारण म्हणजे भारतामधील बहुतांश लोकसंख्या ही गरिबीमध्ये राहते. स्वातंत्र्याच्या काळातही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या गरिबीमध्ये राहत होती आणि आजही गरिबीचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. मग अशा व्यवस्थेमध्ये ह्या
आधुनिक संसाधनांचा प्रभावी वापर करणं शक्य नाहीये, पण दुर्दैवाने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता मात्र जास्त आहे आणि म्हणूनच ही आधुनिक साधने भारतामध्ये वापरलेली नाहीत. दुसरं कारण आहे की भारतामधील समाज जसा गरीब आहे तसंच भारतामधील लोकसंख्या ही राजकीय दृष्ट्या अशिक्षित आहेत. भारतामध्ये भावनाप्रधान राजकारण केलं जातं आणि त्यामुळेच अशा आधुनिक संसाधनांचा वापर केल्यास राजकीय सुविधा मिळण्यापेक्षा राजकीय गैरसोय होण्याचा संभव जास्त आढळतो आणि म्हणूनच ह्या आधुनिक तत्वांचा भारतामध्ये वापर केलेला नाही. चौथं महत्वाचं कारण आहे ज्यासाठी भारतामध्ये ह्या पद्धतींचा वापर केला नाही तो म्हणजे भारतातील राजकीय व्यवस्थेवर धर्माचा, परंपरेचा आणि व्यक्तिनिष्ठ राजकारणाचा प्रभाव दिसतो. मग अशा वेळी ह्या संसाधनांचा गैरवापर होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि त्यामुळेच भारतामध्ये आधुनिक लोकशाहीची ही संसाधनं प्रत्यक्षात वापरलेली नाहीत. आता बऱ्याच वेळा असा एक मतप्रवाह दिसतो की 1947 किंवा 1950 या कालखंडात भारत वेगळा होता आणि आता 2020 मध्ये हा भारत वेगळा आहे. पण अजूनही भारतातील ही जी काही लक्षणं आहेत ही लक्षणं अजूनही तशीच आहेत आणि म्हणून आत्ताही भारत प्रत्यक्ष लोकशाहीच्या या आधुनिक संसाधनांच्या स्वीकारण्याच्या स्थितीत नाही. आपल्याला पुढचा मुद्दा विचारात घ्यायला लागेल तो म्हणजे आपण मगाशी म्हटलेलं होतं की भारताच्या लोकशाहीचं स्वरूप अप्रत्यक्ष आहे आणि भारतामध्ये संसदीय प्रकारची लोकशाही आहे. या संसदीय प्रकारच्या लोकशाहीचा विचार करताना आपल्याला हे समजून घेणं आवश्यक असतं की लोकशाही दोन प्रकारची असते, ती म्हणजे संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. भारतामधील जी लोकशाही आहे ही संसदीय प्रकारची लोकशाही आहे, ती आपण इंग्लंड ह्या देशाकडून घेतलेली आहे. तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ह्या देशामधील जी लोकशाही त्याला आपण अध्यक्षीय लोकशाही असं म्हणतो. आता या दोघांमधला फरक आपण समजून घेऊया. संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याला दोन प्रकारचे शासन प्रमुख असलेले दिसतात. पहिलं म्हणजे राष्ट्रपती आणि दुसरे म्हणजे पंतप्रधान. या दोन शासन प्रमुखांपैकी राष्ट्रपती हे नाममात्र शासन प्रमुख असतात, म्हणजेच त्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार फारच कमी किंवा बिलकुल नसतात. आणि दुसरं पंतप्रधान हे मात्र प्रत्यक्ष सत्तेचं केंद्रस्थान असतं. म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याला एक नाममात्र प्रमुख दिसतात आणि दुसरे प्रत्यक्ष प्रमुख दिसतात. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये मात्र जे अध्यक्ष असतात तेच कार्यकारी मंडळाचे प्रत्यक्ष प्रमुख असतात. सर्व नियंत्रण अध्यक्षांच्या हातात असतं आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये एकतर पंतप्रधान नसतात किंवा त्यांना दुय्यम स्थान असतं. म्हणजेच संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये जे कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात त्यांच्या स्थानावरून पहिला फरक आपल्याला लक्षात घेता येईल. याचप्रमाणे संसदीय लोकशाहीचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळावर कायदे मंडळाचा प्रभाव असल्याचं दिसतं. संसदीय लोकशाहीमध्ये मुळात कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाच्या पाठिंब्यावरच अवलंबून असतं. म्हणजेच भारतामध्ये ज्या पद्धतीने व्यवस्था आहे त्याचा विचार करता कायदे मंडळामध्ये म्हणजेच संसदेमध्ये ज्या पक्षाचं बहुमत त्या पक्षाच्या प्रमुखांना पंतप्रधान बनण्याची संधी मिळते. म्हणजेच जर संसदेने सरकारबद्दल आपला अविश्वास दाखवला तर मात्र सरकारला राजीनामा देणं भाग पडतं. म्हणजेच संसदीय व्यवस्थेमध्ये कायदे मंडळ कार्यकारी मंडळाला नियंत्रित करत असते. अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये मात्र कायदे मंडळ कार्यकारी मंडळाला नियंत्रित करू शकत नाही. कारण अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये अध्यक्ष कायदे मंडळाद्वारे निवडले जात नाहीत. अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये अध्यक्ष कायदे मंडळाच्या पाठिंब्यावर
आपलं स्थान मिळवत नाहीत आणि त्यामुळे अध्यक्ष कायदेमंडळाच्या प्रभावापासून मुक्त असतात. पुढे आपण विचार केला तर संसदीय व्यवस्थेमध्ये या आधारे खरं तर संसदीय व्यवस्थेचं आणि अध्यक्षीय व्यवस्थेचं एक विभाजन केलं जातं. ते म्हणजे संसदीय व्यवस्थेमध्ये सत्तेचं विभाजन अस्पष्ट आहे. आपल्याला कल्पनाच असेल की आधुनिक राजकीय व्यवस्थेचं एक महत्वाचं लक्षण ते म्हणजे सत्तेचं विभाजन. म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तीनही एकमेकांच्या प्रभावापासून मुक्त असावेत. हे जे काही तत्व आहेत त्याला आपण सत्तेच्या विभाजनाचे तत्व असं म्हणतो. पण संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याला कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकांवर अवलंबून असल्याचं आपल्याला दिसतात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेच्या विभाजनाचे तत्व पूर्णपणे अंमलात आणलेलं नाही. पण अध्यक्षीय लोकशाहीमध्ये मात्र सत्तेचं विभाजन अधिक स्पष्टपणे केलेलं असतं. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे पूर्णपणे विभिन्न झालेलं आहे. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाच्या प्रभावापासून मुक्त आहे आणि म्हणूनच इकडे सत्तेचं विभाजन अधिक स्पष्ट आहे. याच आधारे आपण आणखीन एक वैशिष्ट्य लक्षात घेऊ शकतो ते म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये दुहेरी सदस्यत्व असतं. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला परीक्षेला, म्हणून हे व्यवस्थितपणे लक्षात घ्या की संसदीय लोकशाहीमध्ये दुहेरी सदस्यत्व असतं. याचा अर्थ काही सदस्य हे कायदेमंडळाचे सदस्य असतात आणि त्याच वेळी ते कार्यकारी मंडळाचेही सदस्य असतात. उदाहरणार्थ आपण जर पंतप्रधानांचा आणि इतर मंत्र्यांचा विचार केला तर पंतप्रधान आणि मंत्री हे कायदेमंडळाचे सदस्य असतात, म्हणजे ते संसदेचे सदस्य असतात आणि त्याच वेळी हे मंत्री कार्यकारी मंडळाचेही सदस्य असतात. यालाच आपण दुहेरी सदस्यत्व असं म्हणतो. अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये मात्र दुहेरी सदस्यत्व नाही. म्हणजेच अध्यक्ष कायदेमंडळाचे भाग नाही आणि त्यामुळेच अध्यक्षांनी निर्माण केलेले त्यांची सहकारी म्हणजेच मंत्री हे सुद्धा कायदेमंडळाचे सदस्य असत नाहीत. म्हणजेच दुहेरी सदस्यत्व तत्व हे इथे नाकारलेलं दिसतं. त्याच्या पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे संसदीय लोकशाही मध्ये मंत्री, पंतप्रधानांना मदत करण्यासाठी जे मंत्री नेमले जातात हे मंत्री सुद्धा कायदेमंडळाचे सदस्य असतात. जर आपण भारताच्या बाबतीत विचार केला तर एखाद्या व्यक्तीला मंत्री म्हणून नियुक्त केल्यानंतर किमान 6 महिन्याच्या आत त्या व्यक्तीने कायदेमंडळाचं सदस्यत्व मिळवणं आवश्यक आहे. म्हणजेच एखादी व्यक्ती जर कायदेमंडळाचं सदस्य नसेल तर जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत ती व्यक्ती मंत्रीपद भूषवू शकते आणि त्यानंतर मात्र त्यांना राजीनामा द्यावा लागतो. म्हणजेच भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये, संसदीय व्यवस्थेमध्ये सर्व मंत्री कायदेमंडळाचे सदस्य असणं आवश्यक आहे. दुसरं, अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये मात्र मंत्री किंवा अध्यक्षांचे सहकारी हे कायदेमंडळाचे सदस्य नसतात आणि त्यामुळेच ते कायदेमंडळाच्या प्रभावापासून मुक्त असतात. याच तत्वामुळे हे जे आपण कायदेमंडळाच्या सदस्याचं तत्व बघितलं त्यामुळे असं होऊ शकतं, संसदीय व्यवस्थेमध्ये असं होऊ शकतं की मंत्री एखाद्या विषयाचे तज्ज्ञ असण्यापेक्षा ते राजकीय दृष्ट्या किती प्रभावी आहेत याच्या आधारे त्यांना मंत्रिपद प्राप्त होतं. आता हे सर्व आक्षेप आहेत, संसदीय लोकशाहीवरील हे आक्षेप आहेत की संसदीय लोकशाहीमध्ये मंत्री त्या विशिष्ट विषयाचे तज्ज्ञ असण्यापेक्षा राजकीय दृष्ट्या प्रभावी असल्यामुळे त्यांना महत्त्वाची मंत्रिपद मिळतात. तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये मात्र जे मंत्री आणि सहकारी असतात त्यांचं अस्तित्व पूर्णपणे अध्यक्षांच्या मर्जीवर अवलंबून असतं आणि अध्यक्ष कायदेमंडळाच्या प्रभावातून मुक्त असल्यामुळे अध्यक्षांना हवे त्या व्यक्तींना
ते नेमू शकतात आणि म्हणूनच अध्यक्ष व्यवस्थेमध्ये तज्ञ सहकारी नेमण्याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य अध्यक्षांना मिळतो. आणि याचमुळे या स्वातंत्र्यामुळे अध्यक्षीय लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रिया तुलनेने वेगवान ठरते. अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रिया तुलनेने वेगवान ठरते, पण संसदीय लोकशाहीमध्ये मात्र निर्णय प्रक्रियेला तुलनेने वेळ लागतो आणि म्हणूनच निर्णय प्रक्रिया धीमी होते आणि त्याचा परिणाम देशाच्या विकास प्रक्रियेवर सुद्धा झालेला दिसतो. अशी टीका केली जाते की अध्यक्षीय लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रिया वेगाने असल्यामुळे आर्थिक विकास किंवा देशाचा विकास वेगाने होतो, पण अशी टीका केली जाते की संसदीय लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रिया धीमी असते, मंत्री तज्ञ नसतात आणि त्यामुळेच आर्थिक विकासाला आवश्यक तेवढा वेग प्राप्त होत नाही. आता या सगळ्याचा विचार करता आपल्याला काही नकारात्मक गोष्टी दिसल्या संसदीय लोकशाहीमध्ये. आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळाद्वारे नियंत्रित केलं जातं आणि म्हणून संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचं स्थान कायमच अस्थिर असल्याचं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ, वाजपेयी सरकार फक्त 13 दिवसात पडलेलं होतं. फक्त 13 दिवसांचं सरकार स्थिर सरकार आपल्याला म्हणताच येत नाही. आपल्या भारतामध्ये अशी अनेक सरकार आलेली आहेत जी खूपच अल्प काळासाठी राहिलेली होती, कारण ती अस्थिर होती. आणि मग अशा अस्थिर सरकारांद्वारे निर्णय प्रक्रिया वेगाने होणे शक्य नाही आणि म्हणूनच संसदीय लोकशाहीला आपल्याला भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये मात्र तुलनेने स्थिर लोकशाही आपल्याला दिसते, कारण अध्यक्ष निवडल्यानंतर 4 वर्ष त्यांच्या स्थानाला धोका नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांचा विचार केला तर 4 वर्षासाठी ते निवडले जातात. त्यांना पदावरून काढून टाकण्याची प्रक्रिया खूपच क्लिष्ट असते आणि म्हणूनच अध्यक्ष लोकशाही ही संसदीय लोकशाहीपेक्षा तुलनेने स्थिर असते. मग ह्या सर्व पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींचा विचार करता हा प्रश्न पडू शकतो की जर संसदीय लोकशाहीमध्ये एवढ्या कमतरता आहेत आणि अध्यक्ष लोकशाहीमध्ये एवढ्या सकारात्मक बाजू आहेत, तर मग भारतीय संविधानकर्त्यांनी संसदीय लोकशाहीचा का स्वीकार केला? तर याचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अध्यक्षीय लोकशाहीमध्ये स्थिर आणि वेगवान काम करणारं सरकार मिळू शकतं, पण अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये अध्यक्ष ह्या व्यक्तीला खूपच महत्त्व असतं आणि मग अशा व्यवस्थेमध्ये हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. भारतासारख्या गरीब, अशिक्षित, भावनाप्रधान देशामध्ये ज्या ठिकाणी व्यक्तिपूजा ही जास्त महत्त्वाची मानली जाते, त्या देशामध्ये अशा प्रकारची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता 1940-1950 च्या दशकातही जास्त होती आणि आता 2020 च्या दशकातही जास्त आहे. आणि म्हणूनच भारतासारख्या देशांमध्ये अध्यक्ष लोकशाहीपेक्षा संसदीय लोकशाही ही अधिक उपयुक्त ठरते, कारण लोकशाही टिकवण्यासाठी हुकुमशाहीपासून दूर राहणं अत्यावश्यक आहे. पुढे आपण विचार केला तर भारतामध्ये संसदीय लोकशाही स्वीकारण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतावर इंग्लंड या देशाचं जेव्हा राज्य होतं, म्हणजे भारत जेव्हा पारतंत्र्यात होता त्यावेळेपासूनच इंग्लंडमधल्या संसदीय लोकशाहीचा भारतावर प्रभाव होता आणि त्यामुळे ह्या लोकशाहीच्या प्रभावातून भारतामध्ये जी राजकीय प्रक्रिया विकसित झालेली होती ती मुळात संसदीय लोकशाही पद्धतीची होती. आणि म्हणूनच भारतामध्ये जी प्रक्रिया रुजलेली आहे, वाढलेली आहे, तीच प्रक्रिया पुढे चालू ठेवणं भारताच्या दृष्टीने अधिक सोयीचं होतं. भारताची अशिक्षितता विचार करता, भारताची गरिबी विचार करता भारताला संसदीय लोकशाही अधिक उपयुक्त होती. म्हणजेच अध्यक्षीय लोकशाहीचं एक नकारात्मक कारण ते म्हणजे हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता आणि संसदीय लोकशाहीचं एक सकारात्मक कारण
ते म्हणजे हुकुमशाहीच्या शक्यतेतून मुक्तता, आणि दुसरं भारतामधील टप्प्याटप्प्याने झालेला विकास, या दोन लक्षणांचा विचार करता भारतामध्ये संसदीय लोकशाही ही अधिक योग्य होती. म्हणूनच संविधानकर्त्याने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. आपण जर पुढचा विचार केला तर खरं तर संसदीय लोकशाहीचं आणखीन एक महत्वाचं लिमिटेशन आहे. लिमिटेशन म्हणण्यापेक्षा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे, तो म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये घटनात्मक पेचप्रसंग होण्याची शक्यता कमी असते. कारण संसदीय लोकशाहीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकांचा भाग असल्यामुळे, दुहेरी सदस्यत्व असल्यामुळे एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याची वृत्ती संसदीय लोकशाहीमध्ये दिसते. पण अध्यक्षीय लोकशाहीमध्ये मात्र अशा प्रकारचा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. या सगळ्याचा विचार करता आपल्याला पुढच्या भागातला समजून घेणं आवश्यक आहे, ते म्हणजे हे जे काही आक्षेप आपण संसदीय लोकशाहीवर घेतले हे भारताच्या बाबतीत पूर्ण सत्य नाही. कारण आपण विचार केलेला होता भारतामध्ये आर्थिक वेग, आपण विचार केलेला होता की भारतामध्ये जेव्हा संसदीय लोकशाही घेतली तेव्हा संसदीय लोकशाहीमध्ये विकास प्रक्रिया थोडीशी धीमी असते. पण भारतामध्ये आपण मात्र अनुभवलेलं आहे की संसदीय लोकशाही असून सुद्धा आपण 7-8% या दराने आर्थिक विकास अनुभवलेला आहे. म्हणजेच आर्थिक विकासाची प्रक्रिया धीमी होते, हा आक्षेप भारताच्या संसदीय लोकशाही बाबत पूर्ण सत्य नाही. त्याचप्रमाणे भारतातही संसदीय लोकशाहीवर अध्यक्षीय लोकशाहीचा प्रभाव असल्याचा जाणवतो. हे आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच अध्यक्षीय लोकशाही मध्ये ज्याप्रमाणे निवडणुकांच्या काळात अध्यक्ष पदासाठी वेगवेगळ्या व्यक्तींचं नामांकन केलं जातं आणि मग 2 किंवा 3 या महत्त्वाच्या व्यक्तींना अध्यक्ष पदाच्या या शर्यतीत लोकांच्या समोर जायचं असतं, तसं भारतातही काही वेळा निवडणुकांमध्ये आपल्याला हे जाणवलेलं आहे. विशेषतः 2014च्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर ह्या 2014च्या निवडणुकीवर अध्यक्षीय लोकशाही पद्धतीप्रमाणे काही नावं समोर ठेवली गेली आणि त्याद्वारे निवडणूक लढवली गेली. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की भारताच्या संसदीय लोकशाहीवर अलीकडच्या काळात अध्यक्षीय पद्धतीचा प्रभाव वाढल्याचं दिसतं. त्याचप्रमाणे पक्षीय हुकुमशाही येण्याची शक्यता, मगाशी आपण म्हटलं की संसदीय लोकशाहीमध्ये हुकुमशाही येण्याची शक्यता नाही, कारण व्यक्तीच्या प्रभावापासून ती मुक्त असते. परंतु संसदीय लोकशाहीमध्ये अशी शक्यता असते की एखाद्या पक्षाला जर पूर्ण बहुमत मिळालं किंवा खूप जास्त बहुमत मिळालं तर असा पक्ष आपल्या संसदेच्या बहुमताच्या आधारावर पक्षीय हुकुमशाही निर्माण करू शकतात. ओके, सो हा संसदीय लोकशाहीचं वेगवेगळ्या तत्वांच्या बाबतीत आपण बघितलं. पुढे भारताच्या अध्यक्ष पद्धतीचा स्वीकार आवश्यक योग्य आहे का असा एक प्रश्न विचार केला जातो. म्हणजे भारतामध्ये सध्या अशी एक मागणी आहे किंवा काही वर्षांपूर्वी अशी एक मागणी होती की 1950च्या दशकामध्ये 40च्या दशकामध्ये भारतासाठी संसदीय लोकशाही ठीक होती, कारण भारत गरीब होता, अशिक्षित होता. पण आता 21व्या शतकात मात्र भारत बदललेला आहे आणि म्हणून या बदललेल्या भारताला संसदीय लोकशाहीचा त्याग करून अध्यक्षीय लोकशाहीचा स्वीकार करणं आवश्यक आहे, अशी एक मागणी, असा एक विचार प्रवाह दिसतो. मग खरंच हा विचार योग्य आहे का? तर आपण ज्या कारणांमुळे संसदीय लोकशाही स्वीकारली आणि ज्या कारणांमुळे अध्यक्षीय लोकशाही नाकारली ती कारणं आजही भारतासाठी तेवढीच लागू आहेत. म्हणजेच अध्यक्षीय लोकशाहीमध्ये हुकुमशाही प्रवृत्ती जी असते, असा हुकुमशहा निर्माण होण्याची शक्यता भारतामध्ये आजही दिसते. कारण भारतामध्ये व्यक्तिपूजा, धर्म आधारित राजकारण, इमोशनल राजकारण या कारणांमुळे अशा देशामध्ये हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता जास्त, जी आजही भारतामध्ये आहे. शिवाय भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा विचार करता आजही भारताला संसदीय लोकशाही
अधिक उपयुक्त असल्याचे दिसते. आपण ह्या सगळ्या भागाचा पुन्हा एकदा दुसऱ्या लेक्चरमध्ये विचार करणार आहोत, ज्यावेळी आपण प्रत्यक्ष भारताची संसदीय लोकशाही अभ्यासणार आहोत. या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही जरूर कमेंट करा. आपण पुढच्या सेशनमध्ये ज्यावेळी आपण भारताची पार्लमेंटरी सिस्टीम बघणार आहोत तेव्हा ह्या तत्वांचा आपण पुन्हा एकदा विचार करणार आहोत. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा. पुन्हा एकदा महेश सावंत,